नमस्कार. आगतम, स्वागतम, सुस्वागतम. आज दिनांक 21 जानेवारी 2025 वार मंगळवार. आज मी आपल्याला इयत्ता 5वी शिष्यवृत्ती परीक्षा संदर्भात काही प्रश्न सादर करणार आहे आणि त्यानिमित्त ई लर्निंग स्टुडिओ मान मार्फत आयोजित केलेल्या आजच्या लेक्चरसाठी मी सर्व जे विद्यार्थी बांधव आहेत, प्राध्यापक आहेत, शिक्षक आहेत, अध्यापक आहेत, या सर्वांचे हार्दिक हार्दिक स्वागत करतो. आगतम, स्वागतम, सुस्वागतम. तर लगेच पाहूया की या प्रश्नपत्रिकेची किंवा या पेपरची, या परीक्षेची तयारी आपण करत आहोत आणि आता ही तयारी अंतिम टप्प्यामध्ये आलेली आहे. मग अंतिम टप्प्यामध्ये आपण येऊन पोहोचलो असताना काही बेसिक प्रश्न जे आपल्याला येऊ शकतात किंवा या सिलेबसमधीलच बुद्धिमत्ता विषयातील काही प्रश्न, काही घटकांवर आधारित प्रश्न आज आपण पाहणार आहोत. चला पाहूया. तर अतिशय छान असे प्रश्न मी बनवलेले आहेत. आज आपण 20 प्रश्नांचा सराव घेणार आहोत. तर त्यामधील सर्वात पहिला प्रश्न आपल्या समोर आहे. तर तो पाहूया की प्रश्न काय सांगतोय. प्रश्न क्रमांक 1. जा, व, र, भा, बा या अक्षरांपासून अर्थपूर्ण शब्द तयार करा. या शब्दातील अनुक्रमे कोणत्या क्रमांकाच्या अक्षरापासून ओझे या शब्दाचा समानार्थी शब्द तयार होईल. तर विचार करा विद्यार्थी मित्रांनो की आपल्याला आता कोणता अर्थपूर्ण शब्द यापासून तयार करता येईल ते पाहूया आपण. आता इथं 5 अक्षरे आहेत. 5 अक्षरांपासून आपण कोणता शब्द तयार करू शकतो पहा. जा, व, र, भा, बा या 5 अक्षरांपासून जो अर्थपूर्ण शब्द तयार होणार आहे तो काय असणार आहे. तर थोडंसं बारकाईने पाहिले तर आपल्याला दिसून येईल की बाजार भाव हा एक अर्थपूर्ण असा शब्द तयार होणार आहे. कोणता शब्द आहे. बाजार भाव. आणि आपल्याला त्या प्रश्नामध्येच आणखी एक प्रश्न विचारलेला आहे. तो म्हणजे ओझे या शब्दाचा समानार्थी शब्द तयार करायचा आहे आपल्याला. आता ओझे या शब्दाचा समानार्थी शब्द काय असू शकतो. जो आपल्याला या तयार झालेल्या अर्थपूर्ण शब्दापासून शब्दातील काही अक्षर घेऊन मिळेल. तर पहा, आपण पाहिलं तर भार म्हणजे 4 आणि 3 नंबरचे अक्षर आपण घेतले की आपल्याला आपल्या प्रश्नाचं उत्तर मिळणार आहे. तर लक्षात घ्या काय ऑप्शन आहेत. 4 आणि 3. मग ऑप्शन मध्ये इथं आहेत का बघा, आपल्याला पर्याय दिलेत का. तर आहे बघा, इथं पाहू शकता आपण 4 आणि 3 दिसतंय का. तर इथं आपल्याला पर्याय पण दिलेले आहेत आणि पर्यायामध्ये 4 आणि 3 हे ऑप्शन आपल्याला इथे मिळालेले आहेत. म्हणजे ऑप्शन नंबर 3 हा आपला योग्य पर्याय असणार आहे. यामध्ये आपल्याला 4 आणि 3 नंबरचे अक्षर घेऊन भार हा शब्द तयार होणार आहे. याच्यानंतर पाहूया आपण प्रश्न क्रमांक 2. इथं पाहूया, प्रश्नाचं वाचन करा तुम्ही तोपर्यंत. बघा प्रश्न क्रमांक 2 यामध्ये काही संख्या आहेत. त्या कोणत्या आहेत बघा. 245, 456, 642, 745, 654, 935, 356, 523, 546, 542 आणि 853 अशा एकूण किती संख्या आहेत बघा. 11 संख्या दिलेल्या आहेत. मग या संख्यांच्या आधारावरती आपल्याला एक प्रश्न दिलेला आहे. तो कोणता आहे की वरील संख्या मालिकेत अशा किती संख्या आहेत ज्यांतील एकक व दशक स्थानच्या अंकांची बेरीज शतक स्थाना एवढी आहे. म्हणजे लक्षात घ्या
एकक व दशक स्थानच्या अंकांची बेरीज ही शतक स्थाना एवढी आहे. या प्रश्नाचा सुरुवातीला अर्थ समजून घ्या. एकक व दशक स्थानचे जे अंक आहेत त्या दोन्ही अंकांची बेरीज करायची आणि आलेली बेरीज ही शतक स्थानी जो अंक आहे त्या बेरीज एवढी आली पाहिजे. अशा किती संख्या आहेत आपल्याला शोधायच्या आहेत. मग पहा 4 आणि 5 ची बेरीज किती येणार 9. इथं आहे का 9? नाही. मग उत्तर आहे हे उत्तरापैकी एक आहे का? नाही. उत्तरापैकी एक संख्या नाही. 5 आणि 6 यांची बेरीज किती आली 11. मग इथं 11 आहे का? नाही. 4 आणि 2 यांची बेरीज किती आली 6. इथं आहे का? आहे. म्हणून ही पहिली संख्या आहे की ज्यातील एकक आणि दशक स्थानच्या अंकांची बेरीज ही शतक स्थानच्या अंका एवढी आहे. पुढे पहा 4 आणि 5 ची बेरीज येते 9. इथं 9 आहे का शतक स्थानी? तर नाही. पुढे पहा 5 आणि 4 त्यांची बेरीज आली 9. 9 इथं 6 आहे त्यामुळे हे पण नाही. पुढे 3 आणि 5 ची बेरीज आहे 8. पण इथं शतक स्थानी आहे 9. त्याच्यामुळे ही संख्या सुद्धा येणार नाही. मग पुढे काय राहिलं पहा 5 आणि 6 यांची बेरीज आली 11. मग इथं आहे का शतक स्थानी 11? नाही. आता पहा 2 आणि 3 ची बेरीज झाली 5. इथं आहे का? तर आहे. त्यामुळे ही झाली दुसरी संख्या. त्याच्यानंतर पाहूया 4 आणि 6 यांची बेरीज झाली 10. ती इथं आहे का शतक स्थानी 10? नाही. इथं पहा एकक आणि दशक स्थानच्या अंकांची बेरीज झाली 6. पण इथं शतक स्थानी आहे 5. त्याच्यामुळे हे सुद्धा नाही. इथं आहे बघा 5 आणि 3 ची बेरीज 8. शतक स्थानी आहे 8. त्यामुळे ही संख्या आहे की जिच्या एकक आणि दशक स्थानच्या अंकांची बेरीज ही शतक स्थानच्या अंका एवढी आहे. म्हणून उत्तर आहे 3. कारण 1, 2 आणि 3 तीन संख्या अशा आपल्याला मिळाल्या की ज्यांच्या एकक आणि दशक स्थानच्या अंकांची बेरीज ही शतक स्थानच्या अंकांच्या एवढी आहे. म्हणून ऑप्शन आहे 3. तर लगेच पाहूया प्रश्न क्रमांक 3. आता प्रश्न क्रमांक 3 पाहूया. तुम्ही थोडं वाचन करा. पहा प्रश्न क्रमांक 3 काय म्हणतोय की 850, 465, 342, 242, 660, 684, 270, 555 आणि 680 या संख्या मालिकेत 12 ने विभाज्य असणाऱ्या किती संख्या आहेत? आपल्याला त्यासाठी 12 ची कसोटी माहित पाहिजे. आपल्याला माहित आहे की 12 ची कसोटी काय आहे की ज्या संख्येला 3 ने आणि 4 ने निशेष भाग जातो त्या संख्येला 12 ने देखील निशेष भाग जातो. मग लक्षात घ्या की 3 ची आणि 4 ची कसोटी ज्याला पाठ आहे त्याला ही कसोटी पण पाठ असणार आहे. कारण 12 ची कसोटी काय सांगते की ज्या संख्येला 3 ने आणि 4 ने निशेष भाग जातो त्या पूर्ण संख्येला 12 ने निशेष भाग जातो. मग पहा 3 ने आणि 4 ने कोणकोणत्या संख्येला भाग जातो हे शोधण्यापूर्वी आपण सुरुवातीला पाहूया की 3 ने कोणकोणत्या संख्यांना भाग जातो. आता 3 ची कसोटी आपल्याला माहित असलीच पाहिजे. 3 ची कसोटी आहे की दिलेल्या संख्येतील अंकांची बेरीज करायची आपल्याला आणि त्या बेरजेला 3 ने जर निशेष भाग गेला तर त्या पूर्ण संख्येला 3 ने निशेष भाग जातो. आता पाहूया. आता ह्या तिघांची बेरीज किती आली 13. 13 ला 3 ने भाग जाईल का? 3 च्या पाड्यात 13 आहे का? नाही. यांची बेरीज किती आली 15. 3 च्या पाड्यात आहे का? तर आहे. पहा आपण सुरुवातीला 3 ची कसोटी पाहूया. यांची बेरीज किती आली 9. याला 3 ने भाग जातो का? जातो. यांची बेरीज आली 8. 3 ने भाग जातो का? नाही. विषय संपला. यांची बेरीज आली 12. 3 ने भाग जातो का? जातो. 3 चौक 12. यांची बेरीज किती आली बघा 8 आणि 7 14 आणि 4 18. 3 ने भाग जातो का? जातो. यांची बेरीज आली 9. 3 ने भाग जातो का? जातो. यांची बेरीज आहे 15. 3 ने भाग जाईल का? जाईल. आणि यांची बेरीज आहे 14. 3 ने भाग जाईल का? नाही. आता पहा आता 4 ची कसोटी इथं आपल्याला लावायची आहे. आता ज्या संख्यांना 3 ने भाग जातो त्यांना आपण 4 ने भाग जातो का चेक करूया. 15 आहे का 4 च्या पाड्यात? नाही. विषय संपला. 4 ची कसोटी काय सांगते की शेवटच्या 2 अंकांनी
बनलेल्या संख्येला 4 ने निशेष भाग गेला पाहिजे. तर 65 आहे का? 65 ला 4 ने भाग जाईल का निशेष? नाही. 42 ला जाईल का? नाही. 2 बाकी राहील. 42 ला जाईल का? नाही. 660 ला जाईल का? म्हणजे 60 ला भाग जाईल का? 15 चोक 60. तर ही पहिली संख्या आपल्याला मिळेल. दुसरी संख्या 84 ला जाईल का? 4 ने भाग जातो. 4 दुणे 8, 4 एक्के 4, 21 चोक 84, 2. त्याच्यानंतर 9, 70 ला जाईल का? 4 ने भाग नाही जात. 55 ला नाही जात. मग लक्षात घ्या, आपल्याला किती संख्या मिळाल्या? तर 2 संख्या आपल्याला मिळालेल्या आहेत, ज्यांना 12 ने निशेष भाग जाईल. आपण करून पाहिलं तरी आपल्याला उत्तर मिळेल 660 भागिले 12 आणि दुसरी संख्या आहे 684 भागिले 12. हे करून पाहिलं तरी आपल्याला उत्तर मिळणार आहे. बघा, 12 एक्के 12, 12 पंचे 60, उरले 6, त्याच्यावर घेतले हे 0 आणि परत 12 पंचे 60, म्हणजे भाग पूर्ण गेला. 12 एक्के 12, 12 पंचे 60, उरलं 8, 8 वर घेतले 4 आणि 12 7 84. लक्षात घ्या. मग अशा पद्धतीने आपल्याला उत्तर मिळालेलं आहे. उत्तर आहे 2. म्हणजे वरील संख्या मालिकेतील फक्त 2 अशा संख्या आहेत की ज्यांना 12 ने निशेष भाग जातो. पाहूया आपण चौथा प्रश्न. लक्षात घ्या विद्यार्थी मित्रांनो, 12ची कसोटी नाही आली तरी मग दुसरा पर्याय राहतो की डायरेक्ट 12 ने भाग लावून त्या संख्या त्यांचा पडताळा आपण घेऊ शकतो की कोणत्या संख्यांना 12 ने निशेष भाग जातो. मग अशा पद्धतीने केलं तरी चालेल किंवा 12ची कसोटी माहीत असेल तर ते उत्तमच आहे. कारण 12ची कसोटी पण सोपी आहे की 3 ने आणि 4 ने ज्या संख्यांना निशेष भाग जातो त्यांना 12 ने निशेष भाग जातो. तर पाहूया प्रश्न क्रमांक 4. इथं पहा आपल्याला इंग्रजी अक्षरमाला दिलेली आहे किंवा वर्णमाला दिलेली आहे. पहा बरं प्रश्न काय सांगतोय. दिलेल्या इंग्रजी वर्णमालेतील उजवीकडील 5व्या अक्षरापासून डावीकडील तिसरे अक्षर कोणते? आता पहा, उजवीकडील म्हणजे आपल्या उजव्या हाताला 5वे अक्षर, 5व्या अक्षरापासून बघा. आता 5वे अक्षर बघा. उजवीकडील 5वे अक्षर. आता उजवीकडील 5 म्हणजे कोणते? 1 2 3 4 5. उजवीकडील 5वे अक्षर कोणते आहे? यू आहे. मग या अक्षरापासून म्हणलं की ते अक्षर सुद्धा काउंट करायचं आहे आपल्याला. या अक्षरापासून डावीकडील तिसरे अक्षर कोणते? आता हे 5वे अक्षर, याच्या डावीकडील तिसरे पासून, या अक्षरापासून म्हणजे हे अक्षर सुद्धा पकडायचं. हे 1 नंबरला, हे 2 ला आणि हे 3 नंबरला. मग आपलं उत्तर काय असणार आहे? डावीकडील तिसरे अक्षर आहे एस. लक्षात घ्या, पासून म्हटलं की ते अक्षर आपल्याला काउंट करावं लागतं आणि च्या म्हटलं किंवा दरम्यान म्हटलं तर ते अक्षर काउंट करायची आवश्यकता नाही. तिथं अक्षर ते काउंट केलं जात नाही. आणि पासून म्हटलं अक्षरापासून तर ते अक्षर सुद्धा आपल्याला काउंट करावं लागतं. म्हणून आपण यू पहिल्यांदा काउंट केला, कारण उजवीकडून 5वे अक्षर आहे यू आणि त्या अक्षरापासून डावीकडील तिसरे अक्षर काउंट करताना यू सुद्धा आपण काउंट केला. यू आहे पहिल्यांदा, टी आहे 2 नंबर आणि 3 नंबर आहे एस. म्हणून या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन 1 एस. तर असेच काही आणखी सोपे प्रश्न आपण पाहणार आहोत. तर पहा, पुढील प्रश्न अतिशय सोपा आहे. इथं काय करायचंय आपल्याला? तर गटात न बसणारे पद ओळखायचे आहे. गटात न बसणारे पद ओळखा. पहा, आपल्याला 4 पर्याय दिलेले आहेत. या 4 पर्यायांपैकी कोणता पर्याय किंवा कोणता शब्द गटामध्ये बसत नाही हे आपल्याला शोधायचं आहे. आपण थोडंसं बारकाईने निरीक्षण केलं आणि ज्या विद्यार्थ्यांचा खरोखर अभ्यास आहे त्यांना हा प्रश्न अजिबात अवघड वाटणार नाही. कारण आपण फक्त थोडंसं नजर फिरवली तर आपल्याला असं दिसून येईल की भास्कर या शब्दाचा अर्थ असतो सूर्य. आपण जेव्हा सूर्याची 12 नावे पाठ करतो किंवा
त्याचं वाचन करतो तेव्हा आपल्याला हा एक शब्द दिसतो की भास्कर म्हणजे सूर्य आहे आणि सिंधू, जलधी, रत्नाकर हे समुद्र, या समुद्राचे समानार्थी शब्द आहेत. रत्नाकर कारण समुद्रामध्ये विविध मोती आहेत, शिंपले आहेत, हिरा आहे, हे सर्व रत्न या समुद्रामध्ये सापडतात म्हणून त्याचं नाव आहे रत्नाकर. त्याला समानार्थी शब्द आहे सिंधू आणि याच्यामध्ये पाणी असतं म्हणून त्याला नाव आहे जलधी. म्हणून हे समुद्राचे तिन्ही समानार्थी शब्द आहेत. जलधी, सिंधू, रत्नाकर. फक्त भास्कर हा शब्द सूर्याचे प्रतिनिधित्व करतो किंवा सूर्याचा समानार्थी शब्द आहे. म्हणून या गटामध्ये न बसणारे पद कोणते आहे तर ते आहे भास्कर. म्हणून उत्तर आहे ऑप्शन नंबर 4 भास्कर. याच्यानंतर पाहूया लगेच पुढचा एक सोपा प्रश्न आहे पहा. सहावा प्रश्न पहा. तुम्ही पाहू शकता इथं 4 संख्या आहेत आणि यापैकी गटात न बसणारे पद आपल्याला ओळखायचं आहे. 4 संख्या दिलेल्या आहेत. त्या का दिलेल्या आहेत आणि त्यापैकी कोणती संख्या गटामध्ये बसत नाही याचं थोडं बारकाईने निरीक्षण करा, विचार करा, कॅल्क्युलेशन करा आणि मग मला उत्तर द्या. संख्या आहेत 64, 38, 48 आणि 46. पहा बर यामध्ये काय साम्य दिसतंय किंवा काय त्यातून कोणता पर्याय हा वेगळा निघतोय, कोणते पद गटात बसत नाही, कोणती संख्या या गटामध्ये चालणार नाही हे पाहून घ्या. आपण त्याची बेरीज करा, त्या अंकांची वजाबाकी करा. आता पहा यांची बेरीज केली तर ती किती येते 6 आणि 4 10. यांची बेरीज केली 3 आणि 8 11. यांची बेरीज केली 4 आणि 8 12 आणि यांची बेरीज केली तर 10. लक्षात घ्या म्हणजे त्यांची बेरीज समान नाही. मग आपण त्यातला फरक शोधायचा का दोन्ही अंकातला. 6तून 4 गेले 2, 2चा फरक आहे. 3 आणि 8 मध्ये कितीचा फरक आहे 5. 4 आणि 8 मध्ये 4चा फरक. 4 आणि 6 मध्ये 2चा फरक. म्हणजे या आपण पद्धतीने आपण गेलो तर उत्तर मिळणार नाही. मग आपल्या पुढे आणखी काय पर्याय असू शकतो. दुसरा पर्याय काय आहे पहा. आता या अंकांचा गुणाकार करूया आपण. 6 चोक 24, 3 8 24, 4 8 32, 4 संग 24. म्हणजे लक्षात घ्या की 3 अशा संख्या आहेत की त्यांतील अंकांचा गुणाकार केला तर उत्तर आलंय 24. फक्त एका संख्येतील अंकांचा गुणाकार केल्यानंतर उत्तर आलं 32. म्हणून ह्या 3 संख्यांच्या अंकाचा गुणाकार 24 आल्या कारणाने उत्तर आहे आपलं ऑप्शन नंबर 3 48. कारण हे गटात न बसणारे पद आहे. त्याच्यानंतर पाहूया 7वा प्रश्न. प्रश्न सेम आहे. गटात न बसणारे पद निवडा. तर पहा थोडा विचार करा आणि मला सांगा की प्रश्न क्रमांक 7 मधील कोणतं पद गटामध्ये बसत नाही. इथं सुद्धा 4 संख्या दिलेल्या आहेत. पण त्या 4 संख्या का दिलेल्या आहेत ते आपल्याला शोधायचं आहे. लक्षात घ्या अशा प्रश्नांची उत्तरे शोधताना आपल्याला वर्ग संख्या आहेत का, घन संख्या आहेत का, पाढ्यातील संख्या आहेत का, त्याच पद्धतीने त्रिकोणी संख्या आहेत का, मूळ संख्या आहेत का किंवा एखाद्या कसोटीने भाग जाणाऱ्या संख्या आहेत का, यांचा बारकाईने विचार करावा लागतो. त्याशिवाय अशा प्रश्नांची उत्तरे मिळणार नाहीत. मग आपण पाहूया थोडंसं बारकाईने निरीक्षण केलं तर आपल्याला असं दिसून येईल की इथं एखाद्या पाढ्यातील संख्या आहेत का पहा. त्याच्यानंतर आपण थोडा बारकाईने विचार केला तर वर्ग संख्या आहेत का पहा. वर्ग अधिक घन आहेत का पहा. घन अधिक 1 आहे का पहा. घन वजा 1 केलेला आहे का पहा. तर आपण थोडंसं बारकाईने विचार केला तर 80 ही संख्या पाहिली की आपल्या मनामध्ये लगेच आलं पाहिजे की ही संख्या म्हणजे काय आहे. 4चा घन आणि 4चा वर्ग
जर केला 4चा घन काय येणार 64 अधिक 4चा वर्ग आहे 16 यांची बेरीज किती येणार 80. लक्षात घ्या की संख्यांचा वर्ग आणि घन यांची बेरीज आपल्या लक्षात असली पाहिजे. म्हणजे सुरुवातीच्या ज्या एक 5 ते 6 संख्या आहेत कमीत कमी त्यांच्या अंकांचा वर्ग आणि घन यांची बेरीज तरी आपल्याला लक्षात पाहिजे. तर असे अंक संख्या आपल्याला लक्षात असतील तर अशा प्रश्नांची उत्तरे आपल्याला लगेच मिळणार आहेत. मग इथं पाहूया की 252 काय असू शकते 6चा घन किती आहे 216 आणि 6चा वर्ग आहे 36 यांची बेरीज किती आहे 252. पुढे 150 पहा 5चा घन किती आहे 125 आणि 5चा वर्ग आहे 25 यांची बेरीज किती आली 150. पण इथं काय आहे बघा 7चा घन किती आहे 343 7चा वर्ग आहे 49 यांची बेरीज किती येते 392 पण दिलेलं आहे 391 म्हणून आपलं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 391 ही संख्या गटामध्ये बसत नाही. लक्षात घ्या विद्यार्थी मित्रांनो अशा पद्धतीने आपल्याला काही गणित जेव्हा येतात किंवा एखादं संख्या मालिका येते गटात बसणारे पद किंवा गटाशी जुळणारे पद आपल्याला निवडावे लागते तेव्हा थोडंसं बारकाईने विचार करावा लागतो. आपल्याला त्या संख्यांचे वर्ग घनची बेरीज हे सगळ्या क्लुप्त्या आपल्याला माहीत पाहिजेत. सूत्र आहेत. शिक्षकांनी आपल्याला बरीच सूत्र दिलेली असतात. त्याचं आपण वाचन केलं, ते लक्षात ठेवले, सराव केला तरच आपल्याला त्या सूत्रांचा वगैरे फायदा या परीक्षेसाठी होऊ शकतो. अन्यथा आपल्याला या प्रश्नपत्रिका सोडवण्यासाठी खूप वेळ लागण्याची शक्यता नाकारता येत नाही. आता पहा पुढे आहे 8वा प्रश्न. वाचन करा. प्रश्न क्रमांक 8 दिलेला आहे. खालील संख्या मालिकेत प्रश्नचिन्हाच्या जागी कोणत्या संख्या येईल कोणती संख्या येईल इथं कोणती संख्या येईल तर पहा संख्या दिलेल्या आहेत बघा 71 61 53 43 37 आणि प्रश्नचिन्ह. मग या प्रश्नचिन्हाच्या जागी कोणती संख्या येईल आणि ऑप्शन आहेत 23 29 31 आणि 19. तुम्ही थोडस बारकाईने निरीक्षण केलं तर आपल्याला लगेच लक्षात येईल की या सर्व मूळ संख्या आहेत. मग मूळ संख्या आहेत आणि ऑप्शन मध्ये आपण पाहिलं तर ऑप्शन मध्ये देखील सर्वच्या सर्व मूळ संख्या आहेत. मग उत्तर शोधताना आपल्याला पाहावं लागेल त्यांचा क्रम काय आहे. कारण इथं आपण जर पाहिलं तर 71 आणि 61 आहे तर याच्यामध्ये एक मूळ संख्या वगळलेली आहे ती कोणती आहे 59. त्याच्यानंतर 61 आणि 53 आहे त्याच्यामध्ये पहा काय फरक आहे का कोणती मूळ संख्या वगळलेली आहे का तर इथं काय आहे पहा सॉरी इथं पहा इथं संख्या वेगळी होती 61 आणि 71 मध्ये 67 होतं आणि 61 आणि 53 आणि 61च्या दरम्यान 59 ही संख्या होती. त्याच्यानंतर 53 आणि 43 यांच्या दरम्यान कोणती मूळ संख्या वगळलेली आहे पहा 43 नंतर 53 कडे प्रवास करताना तर इथं 47 ही मूळ संख्या वगळलेली आहे. 43 आणि 37 दरम्यान कोणती मूळ संख्या आहे पहा जी इथं घेतलेली नाही तर ती आहे 41. मग 37 नंतरची 37च्या अगोदरची मूळ संख्या आपल्याला इथं वगळायची आहे आणि त्याच्या अगोदरची मूळ संख्या आपलं उत्तर असणार आहे. मग 37च्या अगोदरची लगतची मूळ संख्या आहे कोणती तर ती आहे 31 आणि त्याच्या पण अगोदरची मूळ संख्या आहे 29. या प्रश्नचिन्हाच्या जागी जी संख्या येणार आहे जे आपलं उत्तर असणार आहे ते आहे 29. ऑप्शन नंबर 2 29 ही संख्या या ठिकाणी फिट बसणार आहे. म्हणून लक्षात घ्या अशा पद्धतीने बारकाईने थोडासा विचार केला तर आपल्याला प्रश्नांची उत्तरे जलद गतीने मिळतात. फक्त प्रश्न म्हणजे ज्या संख्या मालिका दिलेल्या आहेत
त्या पाहिलं की आपल्या मनामध्ये आलं पाहिजे, की आपण या संख्या कुठेतरी पाहिलेत किंवा आपल्या त्या संख्या पाठ पाहिजेत. तर त्या संख्या पाठ असल्याशिवाय किंवा आपल्याला माहीत असल्याशिवाय अशा प्रश्नांचं उत्तर आपल्याला लगेच मिळणार नाही. आपल्याला जास्त वेळ मग विचार करत बसावा लागेल आणि आपल्याकडे तेवढा वेळ असणार नाही. कारण आपल्याला माहीत आहे, की बुद्धिमत्तेचे 50 प्रश्न असतात आणि इंग्रजीचे 25 म्हणजे 75 प्रश्न आणि 90 मिनिटे म्हणजे तब्बल फक्त सव्वा मिनिट आपल्याकडे एका प्रश्नासाठी असणार आहे आणि तो सव्वा मिनिट गेला, की आपल्याला मग पुढच्या प्रश्नाला द्यायला वेळ कमी असणार आहे. म्हणून आपल्याला ह्या संख्या या संख्या पाठ असणं फार आवश्यक आहे. पाहूया प्रश्न क्रमांक 9. आता पहा संख्या सोपी आहे. संख्या मालिका दिलेली आहे. प्रश्न सोपा आहे आणि आपल्याला आता उत्तर शोधायचं आहे. इथं थोडं बारकाईने पाहिलं आपण. पुढील संख्या मालिकेतील चुकीचे पद ओळखा. आता चुकीचे पद ओळखा आणि किती संख्या आहेत पहा, 5 संख्या आहेत. मग कोणती संख्या या संख्या मालिकेत बसत नाही, ते आपल्याला शोधायचं आहे. मग आपल्याला विचार करण्याची आवश्यकता आहे. मग आपण विचार कोणत्या प्रकारे केला पाहिजे, हे पण आपल्याला कळालं पाहिजे. लक्षात घ्या. थोडंसं लक्ष देऊया आपण. पाहूया की कोणती संख्या या गटामध्ये बसत नाही. तर आपण थोडं बारकाईने पाहिलं तर एखाद्या अंकाच्या कसोटीने म्हणजे त्याला भाग जातो का ते पाहूया किंवा त्यामधील त्या संख्यांतील फरक आपल्याला चेक करावा लागेल. मूळ संख्या आहेत का ते पाहावं लागेल. त्रिकोणी संख्या आहेत का ते ते सुद्धा पाहिलं पाहिजे आपण किंवा वर्ग संख्या आहेत का? वर्ग अधिक 1 केलेला आहे का? तर सर्व प्रकारे आपण विचार केल्याशिवाय या प्रश्नाचं उत्तर मिळणार नाही. सर्वात प्रथम पाहूया आपण त्यांची बेरीज किती येते. 2 आणि 2 4 आणि 1 5. 5 आणि 2 7 आणि 1 8. 3 आणि 3 6 आणि 1 7. 4 आणि 1 5 आणि 0 5. 5 आणि 4 9 आणि 1 10. पहा, आपण त्या प्रत्येक संख्येतील फरक जर म्हणजे अंकांची बेरीज केली तर ती बेरीज अशा प्रकारे येते. म्हणजे यातून आपल्याला कोणतंही उत्तर मिळणार नाही. पुढे पहा. आता 5 आणि 2 7 आणि 1 8. मग या 125 मध्ये जर हे 8 मिळवले तर लक्षात घ्या आपल्याला पुढची संख्या मिळते. 125 अधिक 8 133. 133 मध्ये 7 मिळवले तर आपल्याला 140 ही संख्या मिळते आणि 140 मध्ये 5 मिळवले की आपल्याला पुढची संख्या मिळते. मग फक्त 121 122 अशी संख्या आहे, की त्या संख्येतील अंकांची बेरीज जर त्यात मिळवली तर आपल्याला पुढची संख्या मिळत नाही. म्हणून आपण हा ऑप्शन निवडणार आहोत. कारण इथं जी संख्या पाहिजे होती ती म्हणजे 121 म्हणजे यांची या तिघांची बेरीज आली असती आपल्याला 4. 1 अधिक 2 3, 3 अधिक 1 4 आणि ह्या दोघांची बेरीज आली असती 125. म्हणजे 122च्या ऐवजी या ठिकाणी जी संख्या पाहिजे होती ती होती 121. म्हणून उत्तर आहे ऑप्शन नंबर 3 122. लक्षात घ्या इथं थोडीशी टायपिंग मिस्टेक आहे. हे ऑप्शन डबल झालेले आहेत. पण ते उत्तर नाहीत. इथं उत्तर आहे ऑप्शन नंबर 3 122. तर कशा पद्धतीने आपण उत्तर शोधलेलं आहे ते पहा. थोडंसं लक्ष द्या आणि पहा प्रश्न क्रमांक पुढील आपण पाहूया. प्रश्न क्रमांक 10. पहा प्रश्न सोपा आहे. थोडंसं वाचन करा. एका व्यक्तीचा उल्लेख करताना रोहित म्हणाला, "ही माझ्या वडिलांच्या वडिलांच्या एकुलत्या एका सुनेची बहीण आहे." तर ती व्यक्ती रोहितची कोण आहे? आणि ऑप्शन आहेत मावशी, आत्या, आजी आणि आई.
थोडं बारकाईने पहा की उत्तर काय असू शकते. एका व्यक्तीचा उल्लेख करताना रोहित म्हणाला, ही माझ्या वडिलांच्या वडिलांच्या एकुलत्या एका सुनेची बहीण आहे. म्हणजे बघा, या ठिकाणी रोहितच्या जागी आपण आहोत असं समजून जरी आपण विचार केला तरी चालू शकतं, की आपल्या वडिलांचे वडील म्हणजे आपले कोण आले? आजोबा. आणि आजोबांची सून म्हणजे कोण येणार? एकुलती एक सून आहे बघा. ते येणार आपली आई. लक्षात घ्या. आणि ही त्या रोहितची आई येणार आहे. आणि प्रश्नामध्ये शेवटी काय विचारलंय, की वडिलांच्या वडिलांच्या एकुलत्या एका सुनेची बहीण आहे. म्हणजे आपल्या आईची जी बहीण येणार आहे, तिला आपण काय म्हणणार? मावशी. म्हणून या प्रश्नाचं उत्तर आहे मावशी. लक्षात घ्या, प्रश्न अतिशय सोपा होता, की एका व्यक्तीचा उल्लेख करताना रोहित म्हणाला, ही माझ्या वडिलांच्या वडिलांच्या एकुलत्या एका सुनेची बहीण आहे. म्हणजे वडिलांचे वडील म्हणजे आपले आजोबा, त्यांची एकुलते एक सून म्हणजे आपली आई, आणि आईची बहीण तिला आपण मावशी असे म्हणतो. मग उत्तर आहे ऑप्शन नंबर 1 मावशी. लक्षात घ्या, अशा प्रकारे आपण अतिशय सोप्या पद्धतीने या प्रश्नांची उत्तरे शोधू शकतो. फक्त आपल्याला ते नातेसंबंध माहीत पाहिजे. म्हणजे जे नाते आपल्याला त्या 2 व्यक्तींमध्ये निर्माण होते किंवा असते, याची थोडीशी माहिती असेल, तर आपल्याला अशा प्रकारचे प्रश्न सोडवताना कोणत्याही प्रकारची अडचण अजिबात येणार नाही. पण ते नातेसंबंध आपल्याला माहीत असणं आवश्यक आहे. चला पाहूया आता प्रश्न क्रमांक 11. आता इथं थोडंसं बारकाईने विचार करण्याची आवश्यकता आहे. प्रश्न आणि ऑप्शन पहा. प्रश्न क्रमांक 11. आता इथं पहा, इथं नाव झालेलं आहे रोहित. आणि टायपिंग मध्ये फक्त पहिला अक्षर आहे मोहित. तेवढं आपल्याला करेक्शन करावं लागेल. इथं रोहित करावं लागेल आपल्याला. रोहित, विराट व माही तिघांच्या वयांची बेरीज आहे 60 वर्षे. विराट हा माहीपेक्षा 4 वर्षांनी मोठा असून रोहित हा विराटपेक्षा 2 वर्षांनी लहान आहे. तर रोहितचे वय किती वर्षे आहे? तर तिघांच्या वयांची बेरीज आहे 60 वर्षे. सुरुवातीला पहा की सर्वात लहान कोण आहे? तर आपण पाहिलं तर रोहित, विराट आणि माही यामध्ये या उदाहरणाच्या अनुसार सर्वात लहान कोण येणार आहे? तर तो आहे विराट. विराट हा सर्वात मोठा येणार आहे. इथं सर्वात लहान येणार आहे माही. त्याच्यानंतर 2 नंबरला येणार आहे रोहित आणि 3 नंबरला असणार आहे विराट. आणि या तिघांच्या वयांची बेरीज आहे 60 वर्षे. मग आपण जो या तिघांपैकी एक विद्यार्थी आहे किंवा मुलगा आहे त्याचं वय आपण एक्स मानूया. मग माहीचं वय जर आपण एक्स मानलं तर रोहितचं वय काय असणार आहे? तर इथं आपल्याला रोहित आणि विराटमध्ये तुलना केलेली आहे की रोहितचं वय काय आहे? विराटपेक्षा 2 वर्षांनी लहान आहे. मग 2 वर्षांनी लहान आहे याचाच अर्थ आहे तो माहीपेक्षा 2 वर्षांनी मोठा आहे. आणि म्हणून इथं आपल्याला एक्स अधिक 2 करावं लागेल. आणि विराट हा माहीपेक्षा 4 वर्षांनी मोठा आहे म्हणून एक्स अधिक 4 करावं लागेल. आणि तिघांची बेरीज 60 आली. आता रोहितचं वय पहा, विराटपेक्षा 2 वर्षांनी लहान आहे असं दिलंय आणि आपण एक्स अधिक 2 लिहिलंय. कारण माहीपेक्षा 4 वर्षांनी तो विराट मोठा आहे. म्हणजे एक्स अधिक 4 हा विराट आहे आणि ह्या विराटपेक्षा 2 वर्षांनी लहान हा रोहित आहे. मग एक्स अधिक 4 वजा 2 केलं तरी आपल्याला हेच उत्तर मिळणार आहे. एक्स अधिक 4 वजा 2 आणि 4 मध्ये 2 गेले 2 म्हणजे उत्तर राहिलं एक्स अधिक 2. मग अशा प्रकारे आपल्याला मांडणी करून उत्तर शोधावं लागणार आहे. मग आता पहा किती एक्स झाले? 1, 2, 3. 3 एक्स अधिक 2 आणि 4 ची बेरीज झाली 6 बरोबर 60. आता हे अधिक 6 आहेत. हे पलीकडे जाऊन काय होणार?
-6 होणार. 3x बरोबर 60 वजा 6 केलं की उत्तर आलं 54 आणि ह्या 54ला भागिले 3 केले आपण. तर उत्तर आलं 18. तर x बरोबर 18 आलेलं आहे आणि x म्हणजे माहीचं वय आपण घेतलेलं आहे. त्याच्यानंतर रोहितचं वय किती आहे? 18 अधिक 2 ते आहे 20 आणि विराटचं वय आहे 18 अधिक 4 22 आणि ह्या तिघांच्या वयांची बेरीज आली 60 वर्षे. मग अशा पद्धतीने आपल्याला अ, व्यवस्थित मांडणी करून ह्या तिघांचं वय शोधावं लागणार आहे. आणि प्रश्नामध्ये आपल्याला त्यांनी काय विचारलेलं आहे? तर रोहितचे वय किती वर्षे आहे? तर रोहितचं वय 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 इथं आपण शोधलेलं आहे. ते आहे 18 अधिक 2 20. म्हणून या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे 20 वर्षे. ते आहे ऑप्शन नंबर 2. लक्षात घ्या, अशा प्रकारे आपण समीकरणांचा वापर केल्याशिवाय अशा प्रश्नांची उत्तरं मिळणार नाहीत. फक्त आपल्याला याची मांडणी करताना लहान, थोडासा मोठा आणि सर्वात मोठा अशा प्रकारे मांडणी केल्याशिवाय आपल्याला अशा समीकरणांचा योग्य प्रकारे वापर करता येणार नाही आणि अशा प्रकारे वापर केला समीकरणांचा तर ही उत्तरं लगेच आपल्याला मिळू शकतात. तर आपण अशा प्रकारे हे उत्तर शोधलेलं आहे. त्याच्यानंतर पाहूया प्रश्न क्रमांक 12. आता हा प्रश्न थोडासा समजावून घेण्याची आवश्यकता आहे. पहा प्रश्न काय म्हणतोय. प्रश्नाचं थोडस बारकाईने वाचन करा. प्रश्न क्रमांक 12. एका रांगेत सर्वात शेवटी उभ्या असलेल्या रशिदाचा क्रमांक 13वा आहे. तर रांगेत मध्यभागी उभ्या असलेल्या रमेश पासून दुसऱ्या स्थानावर उभ्या असलेल्या अक्षयचा रांगेतील क्रमांक किती? इथं उभ्या पाहिजे होतं. पहा एका रांगेत सर्वात शेवटी उभ्या असलेल्या रशिदाचा क्रमांक आहे 23वा. म्हणजे एकूण विद्यार्थी आहेत 23. तर रांगेत मध्यभागी उभा असलेल्या रमेश म्हणजे मध्यभागी कोणता विद्यार्थी उभा आहे? रमेश. मग आपल्याला एक सूत्र माहित आहे की एकूण विद्यार्थी संख्या माहित असेल तर मध्यभागीचा क्रमांक शोधताना आपण काय करतो? त्या एकूण या संख्येत 1 मिळवतो आणि भागिले 2 करतो. म्हणजे उत्तर येणार आहे 23 अधिक 1 24 भागिले 2 12. मध्यभागीच्या विद्यार्थ्याचा म्हणजे रमेशचा क्रमांक कितवा आहे? 12वा क्रमांक आहे. कारण तो मध्यभागी उभा आहे आणि रमेश पासून दुसऱ्या स्थानावर उभ्या असलेल्या अक्षयचा रांगेतील क्रमांक कितवा? तर रमेश पासून म्हटलंय दुसऱ्या स्थानावर. मग रमेश हा 1 नंबरला पकडायचा. कारण रमेश पासून म्हटलं की तो व्यक्ती सुद्धा आपल्याला काउंट करावा लागतो. मग रमेश 1 नंबरला आणि त्याच्या पाठोपाठ 2 नंबरला म्हणजे 13व्या क्रमांकावरती कोण आहे? तर तो आहे अक्षय. म्हणजे अक्षयचा समोरून क्रमांक आहे 13वा. म्हणजे अक्षय रांगेमध्ये पुढून 13व्या क्रमांकावरती आहे. मग जर समोरून 13व्या क्रमांकावरती तो असेल तर पाठीमागून त्याचा क्रमांक शोधावा लागेल. तर तो कितवा असणार आहे पहा. तर याच्या पाठीमागे एकूण किती विद्यार्थी असणार आहेत? 10. कारण 13 अधिक 10 23 आणि याच्या पाठीमागे 10 आणि हा 11वा. मग पाठीमागून 11वा. लक्षात घ्या आपल्याला 2 ऑप्शन आहेत. यापैकी कोणताही ऑप्शन मिळू शकतो. हा पाठीमागून 11वा आहे. पाठीमागून 11व्या स्थानी तो उभा आहे आणि समोरून हा 13व्या स्थानी उभा आहे. मग आपल्याला 2 ऑप्शन आहेत. यापैकी जो ऑप्शन आपल्याला दिलेला असेल 4 पैकी जो ऑप्शन या 2 पैकी जो ऑप्शन त्या 4 पर्यायामध्ये असेल ते असणार आहे आपलं उत्तर. समोरून 13वा किंवा पाठीमागून 11वा. मग आपण पाहूया की कोणता ऑप्शन इथं दिलेला आहे. समोरून 13वा आहे का पाठीमागून 11वा आहे? तर इथं पहा ऑप्शन दिलेला आहे पुढून 13वा. ऑप्शन नंबर 3 आहे. ते आहे आपलं उत्तर. आता समजा इथं पुढून 13वा नसता आणि इथं अचानक पाठीमागून 11वा असता तर ते आलं असतं आपलं उत्तर. कारण आपण समोरून पण त्याचा क्रमांक शोधलाय,
पाठीमागून पण क्रमांक शोधलाय आणि एका व्यक्तीचा क्रमांक समोरून पण शोधता येतो आणि पाठीमागून पण शोधता येतो. त्यानुसार आपण 2 ऑप्शन आपल्याला उत्तर मिळालं होतं. 2 ऑप्शन आपल्याला मिळालेले होते. पण त्यापैकी एक ऑप्शन इथं दिलेला आहे. म्हणून उत्तर असणार आहे ऑप्शन नंबर 3 पुढून 13वा क्रमांक आहे. याच्यानंतर पाहूया की पुढचा अतिशय सोपा प्रश्न आहे. प्रश्न क्रमांक 13 सहसंबंध शोधा. अतिशय सोपा प्रश्न आहे बघा. 45 2 तर 44 किती? आता 45 आणि 2 मध्ये जो संबंध आहे तो पुढच्या 2 अंकामध्ये किंवा संख्यामध्ये असणार आहे. आता आपण थोडं बारकाईने पाहिलं तर पहा बरं काय फरक असू शकतो. तर 45 आणि 2 मध्ये साम्य काय आहे किंवा फरक शोधला तर 43 चा फरक येतो बघा. 45 मधून 2 गेले 43. तसंच 44 मधून जर 43 मायनस केले आपण तर उत्तर येणार आहे 1 आणि ते ऑप्शनमध्ये आहे. म्हणून आपलं उत्तर काय असणार आहे? ऑप्शन नंबर 3 1. अतिशय सोपा प्रश्न आहे. पहा मी एका प्रकारे एका पद्धतीने या प्रश्नाचं उत्तर शोधण्याचा प्रयत्न केला आणि ते उत्तर लगेच मला सापडलेलं आहे. इतर पद्धतीने तुम्ही विचार केला तरी सुद्धा चालतंय. पण मी माझ्या पद्धतीने एक लगेच या प्रश्नाचं उत्तर शोधलेलं आहे. ते आपल्याला लगेच सापडलेलं आहे 1 कारण त्या 2 संख्यांतील फरक 43 आलेला आहे. त्याच्यानंतर लगेच पाहूया प्रश्न क्रमांक 14. अतिशय सोपा प्रश्न आहे पहा. प्रश्न क्रमांक 14 संत ज्ञानेश्वर भावार्थ दीपिका आणि प्रश्नचिन्ह अभंग गाथा. आपल्याला माहित आहे की संत ज्ञानेश्वरांनी भावार्थ दीपिकेची रचना केली म्हणजे ज्ञानेश्वरीची रचना केली. मग अभंग गाथा किंवा गाथेची जी रचना आहे ती कोणी केली? तर आपल्याला माहीतच पाहिजे कारण हे आपल्याला चौथीला सुद्धा होतं. तर याचं उत्तर असणार आहे संत तुकाराम. तर आपल्या संत तुकारामांनी अभंगगाथेची निर्मिती केलेली आहे. म्हणून या प्रश्नाचं उत्तर आहे संत तुकाराम ऑप्शन नंबर 2. त्याच्यानंतर पाहूया पुढचा अतिशय सोपा प्रश्न आहे. हा प्रश्न बऱ्याच वेळा परीक्षेला विचारला जातो. 3 वर्षांपूर्वीच्या पेपरला हा प्रश्न आलेला होता की राज्य प्रश्नचिन्ह देश राष्ट्रपती. लक्षात घ्या 3 वर्षांपूर्वी यासारखा प्रश्न आलेला आहे. यामध्ये थोडंसं एखादा शब्द चेंज असू शकतो पण हा प्रश्न होता. तर यामध्ये आपण अजिबात गफलत करू नये कारण इथं आपल्याला काय दिलेलं आहे पहा की राज्य प्रश्नचिन्ह देश राष्ट्रपती. आता इथं घटनात्मक पद दिलेलं आहे कारण राष्ट्रपती हे देशाचे प्रथम नागरिक असतात. आता देशाचे प्रथम नागरिक आहेत राष्ट्रपती तर राज्याचे प्रथम नागरिक कोण असतील तर ते असणार आहेत राज्यपाल. म्हणून या प्रश्नाचं उत्तर आहे राज्यपाल. लक्षात घ्या प्रश्न कसा येतो की राज्य राज्यपाल देश राष्ट्रपती किंवा देश पंतप्रधान राज्य प्रश्नचिन्ह तर त्यावेळी आपल्याला उत्तर लिहावं लागतं मुख्यमंत्री. कारण जेव्हा घटनात्मक पद किंवा घटनात्मक प्रमुख पद इथं आपल्याला दिलेलं आहे तेव्हा घटनात्मक प्रमुख पदच आपल्याला निवडावं लागतं आणि जेव्हा कार्यकारी किंवा प्रत्यक्ष जे प्रमुख पद असतं देशाचे पंतप्रधान तेव्हा राज्याचे मुख्यमंत्री हे आपल्याला उत्तर निवडावं लागतं. म्हणून या प्रश्नाचे उत्तर आहे राज्य राज्यपाल कारण देश राष्ट्रपती हे घटनात्मक पद आपल्याला इथं दिलेलं आहे. त्याच्यानंतर पाहूया प्रश्न क्रमांक 16. थोडंसं बारकाईने आता इथं विचार करून कॅल्क्युलेशन केल्याशिवाय हे उत्तर लगेच मिळणार नाही. तत्पूर्वी या प्रश्नाचं वाचन करूया. प्रश्न काय आहे पहा. प्रश्न क्रमांक 16 2023
या वर्षी कामगार दिन सोमवारी साजरा करण्यात आला, तर त्या वर्षातील बाल दिन कोणत्या वारी येईल? आपल्याला सर्वात प्रथम कामगार दिन कधी साजरा केला जातो हे माहित पाहिजे. तर कामगार दिन हा आपण केव्हा साजरा करतो? तर 1 मे या दिवशी आपण हा दिन साजरा करतो, कामगार दिन. त्याच्यानंतर बाल दिन कशाला म्हणायचं हे सुद्धा आपल्याला माहीत पाहिजे. बाल दिन आपण केव्हा साजरा करतो हे माहीत असल्याशिवाय या प्रश्नाचं उत्तर शक्य नाही. तर बाल दिन आपण साजरा करतो पंडित जवाहरलाल नेहरू यांची जयंती ही आपण बाल दिन म्हणून साजरी करतो आणि तो दिवस आहे 14 नोव्हेंबर. मग आपल्याला पाहायचंय की या दोन दिनांच्या दरम्यान किती दिवस येतात ते आपल्याला शोधून काढावे लागेल. मे महिन्याचे उरलेले दिवस 30, जूनचे 30, जुलैचे 31, ऑगस्टचे 31, सप्टेंबरचे 30, ऑक्टोबरचे 31 आणि नोव्हेंबरचे 14. आणि आपण यांची जर बेरीज केली तर किती येणार आहे पहा. 4 आणि 5 आणि 6 आणि 7, 3 आणि 3 6 आणि 3 9 आणि 3 12 आणि 3 15 आणि 3 18 आणि 1 19, म्हणजे 197 दिवसांचा गॅप तिथं असणार आहे. मग 197 ला आपण काय करतो? 7 ने भागतो. मग 197 ला जर 7 ने भागलं तर उत्तर काय येणार आहे पहा. 7 दोन्ही 14, बाकी उरली 5, वरून घेतले हे 7, ही झाली 57, 7 आठी 56, बाकी उरली 1. म्हणजे आपल्याला एक दिवस पुढे जावे लागेल, एक वार पुढं जावं लागेल आणि तो वार असणार आहे सोमवारच्या नंतरचा लगेच येणारा वार, तो आहे मंगळवार. म्हणजे आपल्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे मंगळवार. म्हणजे 2023 या वर्षी कामगार दिन सोमवारी साजरा करण्यात आला, तर त्या वर्षातील बाल दिन मंगळवारी साजरा करण्यात येईल. म्हणून आपल्या या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे मंगळवार. त्याच्यानंतर पाहूया पुढचा प्रश्न. चला, प्रश्नाचं वाचन करा. एका वर्षी वाचन प्रेरणा दिन रविवारी होता, तर त्या वर्षाचा शेवट कोणत्या वाराने झाला असेल? आपल्याला सर्वात प्रथम वाचन प्रेरणा दिन आपण केव्हा साजरा करतो हे माहित पाहिजे. तर वाचन प्रेरणा दिन आपण डॉक्टर APJ अब्दुल कलाम यांच्या जयंती दिनी साजरा करतो. आणि डॉक्टर APJ अब्दुल कलाम यांची जयंती असते 15 ऑक्टोबर रोजी. 15 ऑक्टोबर. मग 15 ऑक्टोबरला जर कोणता वार असेल? रविवार. तर 31 डिसेंबरला कोणता वार असणार आहे? मग त्यासाठी काय करावं लागेल? ऑक्टोबर महिन्याचे उरलेले दिवस आपल्याला काउंट करावे लागतील. ते आले 15 का 16? तर ते येणार आहेत 16 आणि प्लस ऑक्टोबरचे 16, नोव्हेंबरचे 30 आणि डिसेंबरचे 31 यांची बेरीज करावी लागेल आणि त्याला 7 ने भागावं लागेल. तर उत्तर किती येणार? 6 अधिक 1 7 आणि 7, 77 भागिले 7 केलं तर उत्तर काय येणार आहे? उत्तर येणार आहे, बाकी येणार आहे 0. 7 एके 7, 0 वरून घेतले 7, 7 एके 7, बाकी उरली 0. म्हणून याचं उत्तर बाकी आलेले आहे 0. म्हणून बाकी 0 आले की ओळखायचं जिथून आपण हे दिवस काउंट केलेत तोच वार आपल्याला उत्तर म्हणून घ्यावा लागतो. मग याचं उत्तर असणार आहे रविवार. कारण 15 ऑक्टोबरला रविवार होता म्हणून तोच वार 31 डिसेंबरला देखील येणार आहे. म्हणून या प्रश्नाचं उत्तर आहे रविवार. पहा इथं ऑप्शन आहे 4 नंबरला रविवार. त्याच्यानंतर पाहूया गटाशी जुळणारे पद किंवा गटात बसणारे पद. इथं पाहिजे होतं गटाशी जुळणारे पद.
पहा बर ऑप्शन कोणता आहे. गटाशी जुळणारे पद कोणते आहे बघा. इथं 3 आपल्याला संख्या दिसतात. आता त्या 3 संख्या त्या पद्धतीने का दिलेल्या आहेत किंवा त्याच 3 संख्या का दिलेल्या आहेत ते आपल्याला पाहावं लागेल. पहा बरं यामध्ये काय साम्य आहे. आपण पाहिलं थोडंसं निरीक्षण करा, त्या संख्यांची बेरीज करा, कोणती कसोटी आहे का ते पहा. आपण 3ची कसोटी जर चेक केली तर आहे का 3 2 5 आणि 4 9, 7 आणि 1 8 आणि 2 10 इंची नाही, 6 6 12 आणि 4 16 नाही. मग पहा 3ची कसोटी लागू होत नाही. घन संख्या आहेत का, वर्ग संख्या आहेत का ते पाहूया आपण. घन आहेत का, नाही. वर्ग नाही. 18चा वर्ग 324 आहे. पण बाकीच्या वर्ग संख्या नाहीत. मग अजून काय असू शकतं. तर पहा की आपल्याला मगाशीच आपण 12ची कसोटी पाहताना पाहिली होती की 3ने आणि 4ने भाग जाणाऱ्या संख्या, जर त्या संख्येला 3ने आणि 4ने भाग गेला तर 12ने जातो. यामध्ये आपण 4ची कसोटी पण पाहिली होती की 4ची कसोटी काय आहे. दिलेल्या संख्येतील एकक आणि दशक आणि एकक स्थानच्या अंकांनी तयार झालेल्या संख्येला जर 4ने निशेष भाग गेला तर त्या संख्येला, पूर्ण संख्येला 4ने निशेष भाग जातो. इथं पहा 24 आहे, 12 आहे, 64 आहे. याला 4ने निशेष भाग जातो. म्हणजे 4च्या कसोटीने भाग जाणाऱ्या ह्या तिन्ही संख्या आहेत. म्हणून उर्वरित आपल्याला जे ऑप्शन दिलेले आहेत 4 त्यापैकी फक्त एका ऑप्शनला किंवा संख्येला 4ने निशेष भाग जाणार आहे. आता 38ला 4ने भाग जाईल का? नाही. 58ला जाईल का? नाही. 42ला जाईल का 4ने निशेष भाग नाही जाणार. पण 72ला जाईल का? तर जाईल, कारण 18 चोक 72. म्हणून आपलं उत्तर असणार आहे ऑप्शन नंबर 2 जे आहे 572. म्हणून उत्तर आहे आपलं ऑप्शन नंबर 2 572. याच्यानंतर पाहूया आपण सेकंड लास्ट क्वेश्चन आहे हा. याच्यानंतर आपला एकच पर्याय राहतोय. विद्यार्थी मित्रांनो पहा प्रश्न सोपा आहे. आता सामाजिक आणि भावनिक बुद्धिमत्ता या शेवटच्या घटकावर आधारित शेवटचे 2 प्रश्न आपण पाहणार आहोत. त्यातील प्रश्न क्रमांक 19 पहा काय आहे. दीपावलीच्या सुट्टीत शाळेने तुम्हाला पर्यावरण पूरक दीपावली साजरी करण्याचे आवाहन केले. अशा वेळी तुम्ही काय कराल. बघा तुम्हाला शाळेनं सांगितलेलं आहे की पर्यावरणाला पूरक अशी दिवाळी तुम्हाला साजरी करायची आहे. मग तुमच्या पुढे 4 पर्याय आहेत. त्यापैकी योग्य पर्याय कोणता असणार आहे हे तुम्हीच मला सांगायचं आहे. 4 पर्याय आहेत बघा. पहिला पर्याय आहे कमी फटाके वाजवून दीपावली साजरी कराल. दुसरा आहे वडिलांना फटाके खरेदीसाठी आग्रह धराल. तिसरा आहे फटाके अजिबात वाजवणार नाही. आणि चौथा आहे मित्रांसोबत फटाके उडवण्याचा आनंद घ्याल. तर लक्षात घ्या पर्यावरण पूरक जर दिवाळी साजरी करायची असेल तर आपल्याला एकच ऑप्शन आहे. तो आहे फटाके अजिबात वाजवणार नाही. कारण फटाके जर वाजवले तर आपल्याला माहित आहे की त्यानं काय होतं, ध्वनी प्रदूषण होण्याची शक्यता आहे, हवा प्रदूषण होण्याची शक्यता आहे. म्हणून जर पर्यावरण पूरक दिवाळी किंवा दीपावली साजरी करायची म्हटलं तर आपल्याला फटाके वाजवून चालणार नाही. म्हणून याचं उत्तर आहे फटाके अजिबात वाजवणार नाही. त्याच्यानंतर आहे बघा शेवटचा प्रश्न. प्रश्न क्रमांक 20 आहे. श्रीधरची खालीलपैकी कोणती कृती योग्य आहे ते पर्यायातून निश्चित करा. आपल्याला 4 पर्याय दिलेले आहेत की श्रीधर याच्या ज्या कृती आहेत, 4 कृती आहेत, त्यापैकी योग्य कृती कोणती हे आपल्याला आता पाहायचं आहे. पहा पहिली कृती काय आहे. श्रीधर शाळेतील अभ्यास वेळेवर पूर्ण करत नाही. आता ही योग्य कृती आहे का. जर शाळेतील अभ्यास किंवा गृहपाठ वर्ग कार्य हे जर वेळेत पूर्ण नाही केलं तर हे चालेल का. तर अजिबात चालणार नाही, कारण हे अयोग्य कृती असणार आहे. म्हणून हे उत्तर असणार नाही. पुढे पहा बर ऑप्शन नंबर 2 आहे श्रीधर बसमध्ये धक्काबुक्की करून जागा पकडतो. बघा बसमध्ये जर धक्काबुक्की करून जागा पकडली तर ते योग्य असणार आहे का. तर अजिबात असणार नाही. म्हणून ते सुद्धा उत्तर असणार नाही. त्याच्यानंतर आहे ऑप्शन नंबर 3 श्रीधर सतत शाळा व शिक्षक यांना दोष देतो. म्हणजे श्रीधरला मार्क कमी पडले
तरी तो शिक्षकांना दोष देणार आणि काही प्रगती नाही झाली तरी तो शाळेला दोष देणार. म्हणजे अभ्यास स्वतः काही करणार नाही आणि दोष मात्र शाळेला आणि शिक्षकांना देणार. तर हे योग्य आहे का? तर अजिबात नाही. आणि 4 नंबर आहे, श्रीधर इतर मित्रांना अभ्यासात मदत करतो. ही अतिशय योग्य कृती आहे. तर आपल्याला ज्ञान आपल्याकडे जे ज्ञान आहे ते आपण इतरांसोबत शेअर केलं पाहिजे. कारण आपण इतरांना ज्ञान दिल्याने काय होतं, आपली पण प्रॅक्टिस होते आणि त्या गोष्टी आपल्या सुद्धा मनामध्ये दृढ होतात, लक्षात राहतात. म्हणून श्रीधरची ही शेवटची कृती अतिशय महत्त्वाची आहे. म्हणून या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन नंबर 4. श्रीधर इतर मित्रांना अभ्यासात मदत करतो. धन्यवाद. तर विद्यार्थी मित्रांनो, अशा पद्धतीने आज आपण प्रश्नपत्रिकेचे स्वरूप, प्रश्नपत्रिकेचे काही महत्त्वाचे प्रश्न यांचं विश्लेषण केलेलं आहे. तर या बऱ्याच सराव परीक्षा आपण आतापर्यंत पाहिलेल्या असतील आणि या सराव परीक्षामध्ये जे प्रश्न आपल्याला पडलेले असतील, त्याची उत्तरे पण आपण शोधलेली असतील. तर काही या जर आजच्या लेक्चरचा आपल्याला थोडासा फायदा झाला, तर अ, मला एक छान वाटेल, की माझ्या लेक्चरमुळे की काही विद्यार्थ्यांना याचा फायदा झाला. तर आपण नेहमी आपल्या मित्रांना देखील मदत केली पाहिजे. ज्या पद्धतीने हा श्रीधर इथं 4थ्या ठिकाणी मदत करतो. तर आपण आपले जे ज्ञान आहे ते इतरांसोबत जर शेअर केले, तर त्याचा आपल्याला पण फायदा होतो. कारण ते ज्ञान आपल्यामध्ये दृढ होतं, त्याची प्रॅक्टिस होते. मग अशा प्रकारे आपण इतरांना देखील मदत केली पाहिजे. आणि जी आपली फायनल परीक्षा आहे, फायनल एक्झाम आहे, जी 9 फेब्रुवारीला आहे, रविवारी आहे. तर या परीक्षेसाठी मी सर्व विद्यार्थ्यांना बेस्ट ऑफ लक सांगतो. तुम्हाला म्हणजे हार्दिक शुभेच्छा तुम्हाला देतो आणि ही परीक्षा सर्वांना अतिशय महत्त्वाची आहे, आपल्याला माहीत आहे आणि ही परीक्षा अतिशय छान जावो यासाठी मी शुभकामना करतो आणि आजचे लेक्चर संपवतो. धन्यवाद.